Hello friends, we are discussing the chapter 3, that is motion in a plane, and today we are going to discuss about the conical pendulum. Now, what is a conical pendulum? We know that this is a string and this is a bob. So, when I displace this bob from its original equilibrium position, it moves in this way. So, this is called as a simple pendulum. याला आपण simple pendulum म्हणतो. And the conical pendulum is when this is a rigid support. इथे मी हाताने जरी धरलेलं असलं तरी ॲक्च्युअल कोनिकल पेंड्युलममध्ये तो जो सपोर्ट असतो तो रिजिड असतो, फिक्स्ड असतो, लूज नसतो, तो मूव्ह होत नाही. So it is such rigid support. And when in the conical pendulum, when this bob is moving in such a horizontal circle, बॉब कसा मूव्ह होतो आहे तर सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे बॉब. आणि स्ट्रिंग कशी मूव्ह होते आहे तर स्ट्रिंग ही आईस्क्रीमचा जो कोन असतो, तुम्ही लहानपणी खाल्लेले आईस्क्रीमचा जो कोन आहे त्या कोनचा जो आकार आहे तो आकार हा स्ट्रिंग घेते आहे. सो the bob describes a horizontal circle and string describes a cone. So such the bob and string arrangement, ही जी अरेंजमेंट आहे बॉब आणि स्ट्रिंगची, त्याला आपण नाव दिलेलं आहे द कोनिकल पेंड्युलम. सो टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट धिस कोनिकल पेंड्युलम. ही इथे मी डायग्राम काढलेली आहे कोनिकल पेंड्युलमची. सो दिस इज द पॉइंट मास और दिस इज द बॉब विच इज रिव्हॉल्विंग, and in this way it is revolving in the circular path in the horizontal circle. सर्कल कसा आहे, हॉरिझॉन्टल सर्कल आहे. अँड त्याचा ही बॉबची लेंथ आहे. सो एम इज द मास ऑफ द बॉब. ओ काय आहे तर ओ हा तो पॉइंट आहे की जिथे हा रिजिड सपोर्ट आहे, जो लूज नाही आहे, जो खाली येत नाही आहे, असा फिक्स्ड रिजिड सपोर्ट आहे आर. आणि त्याला ओ या ठिकाणी ही स्ट्रिंग बांधलेली आहे. आर इज द रिजिड सपोर्ट. टी आता ही स्ट्रिंग बांधलेली आहे आणि आपण याला इथे काय लावलेलं आहे तर बॉब लावलेला आहे, जो एम हे मास ऑफ बॉब आहे. सो हा बॉब असा हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो आहे. त्यावेळेला त्या स्ट्रिंगवर जे टेन्शन आहे ते आपण म्हटलेलं आहे टी. नाव थीटा इज द सेमी व्हर्टिकल अँगल. सो हा जो बॉब आहे हा व्हर्टिकलशी, हा बॉब जेव्हा हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो आहे तेव्हा ही जी स्ट्रिंग आहे ती जी टेन्शनमध्ये आहे ती या व्हर्टिकल ॲक्सिसशी जो अँगल करते त्याला सेमी व्हर्टिकल अँगल म्हटलेला आहे. कारण हा सेमी आहे, इथून अजून इथपर्यंत आणलं तर तो फुल अँगल येईल, पण इथे आपण अर्धाच घेतलेला आहे, हा पार्ट आपण घेतलेला नाही आहे, म्हणून इथे आपण सेमी व्हर्टिकल अँगल घेतो आहे म्हणतो आहे त्याला. सो थीटा इज द सेमी व्हर्टिकल अँगल. आर इज द रेडियस ऑफ द सर्कल इन विच ऑफ द हॉरिझॉन्टल सर्कल इन विच द बॉब इज मूव्हिंग. L is the length. L is the length of the string of the conical pendulum. H ही काय आहे, व्हर्टिकली त्याची हाईट किती आहे ते आहे h. M काय आहे तर the mass of the bob, and weight which is mass into acceleration due to gravity. So weight is equal to mg. So now initially we are going to discuss the forces which are acting on the bob. म्हणजे हा बॉब जेव्हा असा हॉरिझॉन्टल सर्कलमध्ये मूव्ह होतो आहे त्यावेळेला कोणते कोणते फोर्सेस या बॉबवर ॲक्ट होत आहेत ते आपण डिस्कस करणार आहे. सो फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब, नेहमी ऑलवेज द फर्स्ट फोर्स विच इज ॲक्टिंग ऑन द बॉडी इज इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स और द पुल एक्झर्टेड बाय द अर्थ ऑन द बॉडी. सो this mass is the earth exerts a gravitational pull which is, so
this gravitational pull exerted by the earth on the mass is called as its weight. So weight किती आहे ह्या बॉबचं? m, त्याचा मास इंटू g, ॲक्सिलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. सो दिस इज द फर्स्ट फोर्स. हा पहिला फोर्स आहे जो त्या बॉबवर ऍक्ट होतो आहे. नेक्स्ट फोर्स इज द टेन्शन. ह्या स्ट्रिंगला एक ताण आहे. जेव्हा मी धरलेला आहे त्यावेळेला सुद्धा मी धरलेला आहे म्हणून तो बॉब हॉरिझॉन्टल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो आहे. मी जर सोडून दिलं तर तो बॉब खाली पडून जाईल. सो द टेन्शन इन द स्ट्रिंग इज द नेक्स्ट फोर्स. नाव आपल्याला आपले एक्सप्रेशन्स डिस्कस करणं, डिराईव्ह करणं इझी जावं म्हणून वी हॅव डिस्कस्ड इन द व्हेक्टर्स ऑल्सो दॅट एनी व्हेक्टर कॅन बी सेपरेटेड इंटू टू परपॅन्डिक्युलर कंपोनंट्स. कोणताही व्हेक्टर्स आपण दोन परपॅन्डिक्युलर कंपोनंट्समध्ये सेपरेट करूच शकतो. तसं हा जो टी, हा टेन्शनचा जो व्हेक्टर आहे त्याला आपण दोन परपॅन्डिक्युलर कंपोनंट्समध्ये सेपरेट केलं, एक टी कॉस थीटा आणि एक टी साइन थीटा. दिस टी, that is the tension, is separated into t cos theta and t sin theta, two perpendicular components. t हा दोन t cos theta आणि t sin theta या components मध्ये separate झालेला आहे. Now t cos theta कोणत्या डायरेक्शन मध्ये आहे तर वेट mg ज्या डायरेक्शन मध्ये डाऊनवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतं त्याच व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये t cos theta अपवर्ड डायरेक्शन मध्ये ऍक्ट होतो आणि t sin theta is along the horizontal direction. Now, when the in the equilibrium condition, म्हणजे ज्या वेळेला बॉब इक्विलिब्रियममध्ये हॉरिझॉन्टल सर्कल परफॉर्म करतो आहे आणि अँड स्ट्रिंग इज परफॉर्मिंग अँड स्ट्रिंग इज डिस्क्रायबिंग अ कोन, म्हणजे कोनिकल पेंड्युलम हा इक्विलिब्रियममध्ये आहे त्या कंडिशनमध्ये हा जो टी कॉस थीटा कंपोनंट आहे, हा जो टेन्शन आहे या टेन्शनचा जो टी कॉस थीटा कंपोनंट आहे तो बॅलन्स करतो वेटला, दॅट इज एम जीला. सो टी कॉस थीटा इज बॅलन्सिंग द वेट ऑफ द बॉब अँड हा जो टी साइन थीटा कंपोनंट आहे तो कोणत्या डायरेक्शनमध्ये आहे तर तो या डायरेक्शनमध्ये अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर. अँड वी हॅव सीन in the last lecture that the centripetal acceleration and the centripetal force are both along the radius towards the center. मग अशा म्हणून हा जो टी साइन थीटा कंपोनंट आहे त्याची जी डायरेक्शन आहे अलॉंग द रेडियस टुवर्ड्स द सेंटर, हा टी साइन थीटा कंपोनंट acts as the necessary or it supplies the necessary centripetal force for the circular motion. कारण सर्क्युलर मोशन जर घडली पाहिजे तर सेंट्रिपिटल फोर्स हा मिळालाच पाहिजे. मग सेंट्रिपिटल फोर्स जर मिळायचा असेल तर तो सप्लाय केला पाहिजे. मग टी साइन थीटा हा कंपोनंट तो सेंट्रिपिटल फोर्स सप्लाय करतोय. सो टी साइन थीटा इज mv² अपॉन r विच इज द नेसेसरी सेंट्रिपिटल फोर्स. आपण मागच्या लेक्चरमध्ये त्याचा फॉर्म्युली मॅग्निट्यूड त्याचा फोर्सचा मॅग्निट्यूडचा फॉर्म्युला आपण डिस्कस केलेला आहे. सो वी नो दॅट टी साइन थीटा इज mv² अपॉन r. सो लेट दिस बी इक्वेशन 1 अँड दिस बी इक्वेशन 2. Now we divide this equation 2 by equation 1. So divide 2 by 1, we get t sin theta upon t cos theta is mv² upon r upon mg. Now, so we get tan of theta is mv² upon r upon mg upon 1. ह्या mg चा डिनॉमिनेटर 1 आहे, mv² चा डिनॉमिनेटर r आहे. सो हे आपण लिहून घेतलं. त्याच्यानंतर हा जो डिनॉमिनेटर पार्ट आहे तो आपण क्रॉस मल्टिप्लाय करून वरती आणला. सो वी गेट टॅन ऑफ थीटा इज mv² अपॉन r इंटू 1 अपॉन 1 वरती गेला, mg खाली आला अपॉन mg. सो दिस m गेट्स कॅन्सल्ड. सो टॅन ऑफ थीटा इज v² अपॉन rg. थीटा इज v² अपॉन rg. बट व्हॉट इज v? v is the velocity of the bob of the conical pendulum. बॉब ज्या व्हेलॉसिटीने इथे मूव्ह होतोय ती त्याची व्हेलॉसिटी. नाव हा जो बॉब आहे हा सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, म्हणजे इट इज मूव्हिंग अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सो नाव इफ टी इज द टाइम रिक्वायर्ड फॉर वन रेव्होल्युशन, एक रेव्होल्युशन घेण्यासाठी बॉबला जर टी एवढा टाईम लागतो आहे तर टी एवढ्या टाईममध्ये तो किती अंतर
मूव होतो है, it is moving a distance of 2 pi r, that is the circumference of the circle in time t seconds. Then how much in 1 second it will move, how much distance? It will move the distance equal to the velocity of the bob. So एका सेकंदामध्ये तो v एवढं डिस्टन्स म्हणजे त्याच्या व्हेलॉसिटी इतकं डिस्टन्स जातो आणि टी सेकंड्समध्ये तो 2 पाय आर म्हणजे सर्कम्फरन्स इतकं डिस्टन्स जातो. सो याला आपण क्रॉस मल्टिप्लाय केलं, v इंटू टी इज इक्वल टू 2 पाय आर. देअरफॉर v इज इक्वल टू 2 पाय आर अपॉन t. So let this be equation 1 and let this be equation 2. Tan of theta is v square, that is v square upon rg. Therefore v square is equal to rg tan of theta, but v is 2 pi r upon t. So from this equation 3, from 2 and 3 we get, for v साठी मी काय लिहिते, 2 pi r upon t square is equal to rg tan of theta. So 4 pi square r square t square is equal to rg tan of theta. So we cancel r here. This 1 r is cancelled with 1 r from here, and we get, and we rearrange करू because we want to find the time period. So t square is equal to 4 pi square r, 4 pi square r upon g tan theta, g tan of theta. So taking the square root, we get t is equal to under root of 4 pi square r upon g tan of theta. So t is equal to, हा जो 4 pi square आहे तो रूटच्या बाहेर निघेल. So we get 4 साठी 2 येईल आणि पाय स्क्वेअर साठी पाय येईल. So we get 2 pi under root of r upon g tan of theta. So this is the expression for the time period of the conical pendulum. We know that sine of theta is opposite side upon hypotenuse. So this sine of theta is this r upon L. So r is equal to L sine of theta. So here I can put as t is equal to 2 pi under root of L sine of theta upon g tan of theta. T is equal to 2 pi under root of, this is L sine of theta upon this g, and what is tan theta? Tan theta is sine theta upon cos theta. So this is sine of theta upon cos of theta. Now this हा cos theta denominator मध्ये आहे, डिनॉमिनेटरच्या डिनॉमिनेटरमध्ये हा cos theta आहे, म्हणून मग आपण ह्याला क्रॉस मल्टिप्लाय करू and it will move in the upward. So t is equal to 2 pi under root of L sine of theta upon g sine of theta. Cos theta cross multiply झाला, so this is into cos of theta. So sin theta cancel, so we get t equal to 2 pi under root of L cos of theta upon g. So this is one more expression for the time period of the
conical pendulum. But now, one more thing is there. We know that cos of theta is equal to, cos theta नेहमी काय असतो? तर it is adjacent side upon hypotenuse. So this is cos theta, this is adjacent side and this is hypotenuse. So cos theta ला मी कसं म्हणू शकते? h upon l. So ही h ही height आहे. h ही height आहे. So this is h upon l. So cos of theta is h upon l. Therefore, h is equal to l इकडे नेला. So l cos of theta. So t time period is equal to 2 pi under root of l cos theta is h. So मी इथे लिहिते h upon g. So this is one more expression for the time period of the conical pendulum. So in this way, we have found in our today's lecture the time period of conical pendulum in different forms. Thank you.